ग्रीन बॉन्ड आणि महापालिका आणि घोटाळा यांचा काय संबंध आहे? केंद्र शासनाने काय केलं की पर्यावरणपूरक जी काही विकास कामं आहेत शहरामध्ये, ह्याला म्हणतो म्हणजे जे कार्बन उत्सर्जन होते, म्हणजे दिवसेंदिवस हे जी प्रदूषणाची पातळी ही महत्त्वाच्या ज्या शहरांमध्ये, देशातल्या शहरांमध्ये जी पातळी दिवसेंदिवस वाढते आहे, 300च्या पुढं आता पिंपरी चिंचवडचं सगळ्यात प्रदूषित शहर म्हणून पिंपरी चिंचवडचं आता लौकिक झालेलं आहे. तर अशा ज्या प्रदूषित शहरं आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने एक ग्रीन बॉन्ड्स ही संकल्पना काढली की बाबा तुमच्याकडे शासनाच्या वतीने तुम्हाला मदत केली जाईल आणि कोट्यवधीचा बॉन्ड्स काढायची परवानगी महापालिकेला दिली. त्याच्यामुळे काय झालं की लोकांमधनं तुम्हाला पैसा जमा करता आला आणि त्या ज्या लोकांकडून तो पैसा जमा केलेला आहे त्यांना 7.5 ते 8% तो परतावा 5 वर्षानंतर दिला जातो. म्हणजे साधारणतः 200 कोटी रुपये आता केंद्र सरकारने पाठवलेले आहेत त्या ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून. तर त्याचा जो परतावा आहे तो साधारणतः 15 कोटी रुपये आहे. तो 15 कोटी रुपये कोणाकडनं जाणार आहेत? तर ते सर्वसामान्यांच्या टॅक्स रुपये पैशातून ते 15 कोटी रिटर्न जाणार आहेत. आता जर एवढं चांगली संकल्पना केंद्र शासनाने ह्या शहरामध्ये राबवली तर त्याचं प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं होतं. परंतु ग्रीन बॉन्डच्या नावाखाली जी हरित ऊर्जा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने ह्या पालिकेला परवानगी दिली होती. पालिकेने खोट्या पद्धतीचे रिपोर्ट्स बनवून त्या ग्रीन बॉन्डचा साधा अर्थ असा आहे की जे काय पैसे पब्लिकच्या सेक्टरमधून उचललेले असतात त्या पैशातनं कार्बन उत्सर्जन करणाऱ्या गोष्टी न करता पर्यावरणपूरक गोष्टीसाठी तो पैसा खर्च करायचा असतो. म्हणजे पर्यावरणपूरक गोष्टी म्हणजे कशा? जे काही रस्ते बनणार आहेत त्या रस्त्यांमध्ये पर्यावरणपूरक गोष्टी ॲड करायच्या. हां, तर आता काय झालं, पिंपरी चिंचवडमध्ये जे पर्यावरणपूरक काम करायला पाहिजे ते पर्यावरणपूरक काम केलं नाही. सिमेंटच्या रस्त्यांमध्ये ते पैसे म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या ऐवजी कार्बन उत्सर्जन वाढवण्यासाठी त्या पैशाचा उपयोग केला. याचाच अर्थ काय झाला, हरित बॉन्डचे जे नियम होते केंद्र शासनाचे त्याला हरताळ फासला गेला.